तसेच सायन्स डिपार्टमेंटचे एचओडी, मेकॅनिकल डिपार्टमेंटचे एचओडी, तसेच मेकॅट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे एचओडी या ठिकाणी उपस्थित झाले. हा आनंदाची गोष्ट अशी की मॅडमांचे वडील पण या सोबत त्यांच्यासोबत उपस्थित झाले. त्यांचे पण सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या भगिनी ज्या एमबीबीएस झालेल्या आहे आणि आपल्या सावरगाव या ठिकाणी त्यांचं आम्हाला असं कार्यक्षमासाठी तिथे काम करत आहे, त्यांचं पण आपण या ठिकाणी आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, एक व्यक्ती घडते त्याच्या मागे सुद्धा बऱ्याच जणांचा असा वाटा असतो. जसं मॅडमांनी असं सुंदर असं जे यश संपादन केलं आहे त्यामागे त्यांच्या वडिलांचा हा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे वडील आहेत ते स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करतात. तसेच मॅडम तुम्हाला एक सांगायचं, आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या व्यक्तीचं आदरातिथ्य करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. म्हणूनच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी मॅडमांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद. आजच्या प्रमुख पाहुण्यांबद्दल मला एक सुभाषित आठवत आहे की शैलेशैलेन माणिक्यम भक्तिपन्न गजे सज्जनाही सर्वत्रम चंदनम नवदी. तसं प्रत्येक शैल पर्वतावर जर गेले त्या ठिकाणी मोती सापडत नाही, प्रत्येक गंधस्थळामध्ये मोती सापडत नाही आणि चंदनाचे झाड प्रत्येक वनात सापडत नाही. तसेच मॅडमांसारखे विद्यार्थी हे प्रत्येक शाळेमध्ये घडत नाही. फार थोडक्या प्रमाणामध्ये असे विद्यार्थी घडत असतात की ते कमी वयामध्ये यश संपादन करत असतात. मॅडमांबद्दल सांगायचं झालं तर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस 2023 मध्ये ऑल इंडिया रँक मध्ये 595 नंबरचा मॅडमांचा रँक होता. त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये बरोबर आणि फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये मॅडमांना 201 मार्क मिळाले होते आणि अवघ्या 23व्या वर्षी मॅडमांनी भौगोलिक यश संपादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे एवढ्यासारख्या छोट्याशा ग्रामीण तालुक्याच्या मानाने ही खूप मोठी उंच आणि अभिमानाची गोष्ट आहे. मॅडमांचं 1ली ते 5वी शिक्षण हे स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये झालं आहे. त्यानंतर 6वी ते 12वी शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय खेड नाशिक येथे झालेलं आहे आणि 11वी-12वी. त्याच्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे हे श्री परशुराम महाविद्यालय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं पॉलिटिक्स सायन्स याच्यामध्ये सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. आणि अजून एक सांगायचं, मॅडम सेट-नेट JRF क्वालिफाय आहे. इतकं सुंदर असं यश संपादन केलेलं आहे. आता मान्यवरांबद्दल मी जे काही सांगितलं आहे तसेच आता आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या IPS प्रियंका मोहिते मॅडम आणि आवर्जून त्यांच्याबरोबर त्यांचे वडील जे आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला बरोबर असायचो. अचानक मला तो दिसले, मला मॅडमच्या अगोदर त्यांच्या हातात आधी घ्यावं लागलं कारण मला अचानक असं जाणवलं प्रकाशाने. आम्ही मॉर्निंग वॉकला जात होतो आणि त्यांच्याच कन्या ज्या आहेत ते मला इथे आल्यानंतर समजलं आणि दुसऱ्या कन्या पण त्यांच्या इथे उपस्थित आहेत. त्या MBBS PHC सेंटर पाठवला इथं गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहेत आणि वयाच्या 23व्या वर्षी जसं माझ्या भाषणात मी कायम सांगत असतो
डिप्लोमा झालेला विद्यार्थी सुद्धा वयाच्या 19व्या वर्षी काहीतरी नोकरीची संधी घेऊ शकतो, छोटी मोठी. पण तुमचं स्वप्न जर मोठं असेल, त्या स्वप्नाच्या जोरावरती तुम्ही, जसं मॅडम आज येवला तालुक्यात तुम्ही तर म्हणजे पहिले IPS असतील, म्हणजे IPS लेवलचं यश संपादन करणं इट्स नॉट ए जोक. आणि ते काम त्यांनी केलेलं आहे. हा आपल्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या आपल्याला या कार्यक्रमासाठी म्हणजे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहे. कारण तुम्ही सुद्धा पुढच्या 6 महिन्यात एक तुमच्या एज्युकेशनची स्टेज पार करताय. म्हणजे तुम्ही एक एज्युकेशनची स्टेज पार करून काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतील, काही विद्यार्थी जे एज्युकेशन घेतले त्याच्यामध्येच करिअर करण्याच्या संधी शोधतील. आणि ह्या संधी शोधताना आपल्याला काहीतरी असे मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी करिअर करताना काय संघर्ष केला असेल, किंवा 6वी ते 12वी, 6वी ते 10वी नवोदय मध्ये एज्युकेशन केलं, जवळपास 6 वर्ष त्यांनी बाहेर एज्युकेशन केलं. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्यांचे वडील हे एवढ्याच स्थायिक आहेत, ते सुद्धा एका चांगल्या शाळेमध्ये नोकरीला होते. त्यांनी जर असा विचार केला असता की नाही कशाला बाहेर पाठवायचं, तर कदाचित त्यांनी एवढ्यामध्येच ग्रॅज्युएशन केलं असतं. पण काही संधी ज्या बाहेर गेल्यानंतर त्यांना जी सवय लागली किंवा काही संधी मिळाल्या त्या मिळाल्या नसतात. आणि त्या स्टेजवर तुम्ही आहेत आज. म्हणजे तुम्हाला आज तुमच्या 6 महिन्यानंतर कुठेतरी बाहेर पडायचं आहे, काहीतरी संधी घ्यायच्या आहे. तर त्या संधी कशा घ्यायच्या, हे मार्गदर्शनानेच आपण सगळ्या गोष्टी करत असतो. एज्युकेशन सिस्टममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच असते की वारंवार काहीतरी नवीन नवीन गोष्टीचं मार्गदर्शन मिळावं, आपल्यासमोर काहीतरी वक्ते यावेत, आपल्यासमोर काहीतरी इंडस्ट्रियलिस्ट यावेत, त्यांनी काहीतरी मार्गदर्शन करावं आणि त्यामधून आपण संधी शोधावी. आपण म्हणतो ना, काही गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत की एखाद्याला परीस शोधायचं आहे तर लाव लोखंडाला दगड फिरत बसतो, कधी सोनं झालं ते कळतच नाही. तसे काही परीस आपल्या संपर्कात जर आले तर आपलं सुद्धा सोनं व्हायला वेळ लागत नाही, इनडायरेक्ट झालेलं असतं. परीस आपल्या संपर्कात येऊन गेलेला असतो आणि तो प्रत्येक परीस आपल्याला सोनं बनवण्यासाठी असतो. त्या संधीचं सोनं आपण करायचं असतं. माझं मार्गदर्शन तर कायमच असतं, तुम्हाला कायम मार्गदर्शन असतं माझं. मी आज जास्त वेळ घेत नाही कारण त्यांचा पण शेड्यूल बिझी आहे. आणि मॅडम आणि वडील तर चालले होते, पण तरी म्हटलं नाही 5-10 मिनिटं आमच्या स्टेजवरती चाला. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये एवढं सक्सेस मिळतं म्हणजे याच्या मागे त्यांचं डेडिकेशन, त्यांचं हार्डवर्क 100% असतं. आणि ते डेडिकेशन, त्या हार्डवर्कच्या जोरावरती आज त्यांच्या घरात 2 व्यक्तिमत्व जे आपल्यासमोर बसलेले आहेत. MBBS पण आहे आणि IPS पण आहे. तर अशा संधी आज ज्या वडिलांना गर्व असेल आपल्या मुलींवरती, आपल्या ग्रामीण भागातली सवय मिळाली. ज्या मुलींना जेव्हा फ्री एज्युकेशन झालं तेव्हा पालकवर्ग पाठवायला लागले शिकायला. अदरवाईज त्या गावामध्ये 10वी-12वी करणं सर्वांना चांगला अनुभव असेल, 10वी-12वी करणं, तुमचं शिक्षण थांबवणं आणि लग्न लावून देणं. तर बऱ्याचशा मुली आज आमच्या हॉलमध्ये 50% मुली आहेत. कॉलेजमध्ये हॉलमध्ये आहेत, पण कॉलेजमध्ये सुद्धा 50% मुली आहेत. ज्या आता ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये सुद्धा जनजागृती आम्ही करून आम्ही अशा पायी दिंडी काढायला प्रत्येक गावामध्ये. एक काळ असं होतं कोणी ॲडमिशन घेत नव्हतं. मग या एवढं तालुक्यात जनजागृती करून आज ॲडमिशन होत आहे आणि विद्यार्थ्यांना ते करिअर व्हावं याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. मी जास्त वेळ न घेता मॅडमलाच संधी देतो कारण त्यांचे अनुभव आपल्याला महत्त्वाचे असतील. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता मॅडमांना विनंती करतो की आमची मुलं तुमचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुर राहिले आहेत. कृपया तुम्ही माहितीची जबाबदारी घ्या. धन्यवाद. इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं त्याप्रमाणे
2023 या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 595 मिळवत IPS या पदापर्यंत मी पोहोचली आहे. आज माझ्या समोरचं खरं सांगायचं तर चॅलेंज खूप मोठं आहे, कारण एक तर क्राऊड खूप लांबपर्यंत आहे. क्राऊड मोठा आहे ते ठीक आहे, पण तो खूप लांबपर्यंत आहे. मागच्या इंजिनियर्सला खेळवत ठेवणं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. बट ऑफकोर्स माझा प्रयत्न हाच असेल की माझं कमी कीर्तन व्हावं, कमी गायडन्स आणि कमी सल्ले व्हावे आणि फक्त अनुभव आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्या अनुभवातून तुम्हाला जे काही चांगलं वाटलं ते तुम्ही घ्यावं, बाकी ज्याला कीर्तन म्हटलं त्याने बाहेर निघून जावं. तर बळजबरी असंच काहीच नाही आहे. जस्ट इंटरनल सांगेल, माझं जे बेसिक स्कूलिंग सरांनी सांगितल्याप्रमाणे मुक्तानंद विद्यालयात झालं, जिथे माझे वडीलच मला शिकवायला होते. 6वीत असताना जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. आणि आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी असतील ज्यांनी पॉलिटेक्निकला गेल्यानंतर मग आपला कम्फर्ट झोन सोडलाय, आपलं घर सोडलंय. बट मी वयाच्या 11व्या वर्षीच म्हणजे 10.5-11 वर्षाचे होते जेव्हा मी घर सोडलं. आणि लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन घेतला तो म्हणजे कम्फर्ट झोन सोडण्याचा. कारण घरामध्ये मी सगळ्यात लहान मुलगी होते, अतिशय लाडाकोडाचं जे राहतं शेंडेफळ ते होते. आणि असं शेंडेफळ जेव्हा घर सोडून जायचा निर्णय घेतला तर तो ऑफकोर्स खूप टफ आणि चॅलेंजिंग डिसिजन होता. बट समहाऊ मी तो मॅनेज केला. आणि नवोदयाला गेल्यानंतर ना कसं राहतं, घरी आपल्याला आपण एवढं लाडायचं असतं की आपल्याला सगळं आपल्या मनाप्रमाणे मिळत असतं. तर जेव्हा मी तिथे गेले ना तर मला वाटतं जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मी शेवग्याची भाजी ताटात घेतली, मला सांगते त्याचा आधी मुद्दा असा होता की नाही मला शेवगा शब्द बोलायला पण आवडायचं नाही. तर तो ताटात घ्यायला तर विषयच नव्हता. जर बनला तर मला दुसरी भाजी बनवावी लागायची. आणि मला वाटतं शेवगा कसं वाटतं बोलायला, इंग्लिशमध्ये तर अजून अवघड ड्रमस्टिक. आणि तशी भाजी जेव्हा मी नवोदयाला गेले पहिल्यांदाच जेव्हा ताटात पडली ना, मला वाटतं त्या दिवसापासून आईचं महत्त्व कळलं, घरच्या जेवणाचं महत्त्व कळलं आणि त्या कम्फर्टचं महत्त्व कळलं. त्यापासून जसं मी सरांना पण आता बोलत होतो तेव्हा म्हटलं की कमी वयात मॅच्युरिटी यायला हेल्प होते जेव्हा आपण लवकर घर सोडतो. तर तिथून ती सुरुवात झाली. आणि फक्त मला जाताना घरून एवढंच सांगितलं होतं आईवडिलांनी की तू तिथे जातीयस ना तर तिथे गेल्यानंतर तुला 1-2% कमी पडले तरी हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे पर्सेंट कमी पडले तर. बट तुला येताना ना मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी डेव्हलप कर, मल्टीटास्कर पर्सन बन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना बाकी सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज तिथे होतात अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स, लाईक स्पोर्ट्स असेल किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये तू जास्त पार्टिसिपेट कर. कारण ना पुस्तकी किडा बनून काही फायदा नाही आहे. अल्टिमेटली जेव्हा तुम्हाला समाजात वावरायचं असतं ना तेव्हा तुमच्या ज्या बाकी स्किल्स असतात ना त्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्या बॅकबेंचर्स असतात ना त्यांच्यावर त्या स्किल्स मला वाटतं सगळ्यात जास्त असतात. कारण की जेव्हा समोरचं काहीतरी सांगतं तेव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूच्यांना एंटरटेन करणं सगळ्यात मोठा टास्क जो असतो तो मागच्या बॅकबेंचर्समध्ये चांगला डेव्हलप झालेला असतो असं मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. मग तेच मला सांगितलं होतं की मल्टीडिमेन्शनल पर्सनॅलिटी डेव्हलप कर म्हणून. आणि त्याच दिशेने मी पण काम केलं. आणि 11वीत असताना मला वाटतं 11वीपर्यंत माझं स्वप्न होतं की आपण MBBS करावं, डॉक्टर बनावं, गायनेकोलॉजिस्ट बनावं, इतकंही स्पेसिफिक मला वाटायचं. पण जेव्हा मी नवोदयाला 500-600 स्टुडंट्सला वेन आय वॉज लीडिंग तेव्हा मला कळालं की लिडरशिप माझ्यामध्ये चांगली आहे किंवा डिसिजन मेकिंग खूप चांगलं आपल्याला जमत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनान्शियल मॅनेजमेंट असेल किंवा लोकांसोबतचं इंटरॅक्शन, कम्युनिकेशन ह्या स्किल्स मला वाटतं आपल्याला चांगल्या आहेत. तर त्या बेसिसवर तिथे जे स्कूल प्रिन्सिपल होते त्यांनी मला सांगितलं होतं की प्रियंका आय फील यू कॅन हॅव बेटर करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस, कारण तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल दिसत आहे, काही गुण आहेत, काही डेव्हलप करण्याची गरज आहे, पण त्या एक्झाममध्ये ॲटलिस्ट तू छान परफॉर्म करू शकशील. सो मग सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी पण मग डिसिजन घेतला की ठीक आहे आपण याचा विचार करूया. आणि एक मेजर टर्निंग पॉईंट होता माझ्या लाईफचा जेव्हा मी 11th-12th सायन्स CBSE बोर्डमधून वेन आय गॉट 84%, त्या 84%ला सोडून 12वी नंतर मी ठरवलं आपण आर्ट्स फॅकल्टीला जाऊ. ज्या दिवशी मी घरी सांगितलं की मला आता सायन्स कंटिन्यू नाही करायचं आणि मला आर्ट्सला जायचं आहे, त्यानंतरचा तो जो उन्हाळा होता ना म्हणजे 12वीची ती उन्हाळ्याची सुट्टी मला वाटतं तो आमच्या घरातला आतापर्यंतचा सगळ्यात कडक उन्हाळा होता. त्याचं रिझन असं होतं की एकतर घरामध्ये ऑलरेडी एक इंजिनियर, एक डॉक्टर, मला स्वतःला पण चांगले पर्सेंट तरी पण मी सांगते की मी सायन्सने आर्ट्सला जायचं आहे. तर त्यावेळेस ना घरात भूकंप आणि बाकी सगळे डिझास्टर्स एक सोबत आले होते.
जाऊ आणि बसमध्ये काय झालं, बस बंद पडली, मग मी काय करू. तर इतक्या बेसिक बेसिक गोष्टींना मी घाबरायचे. पण तरी पण पुण्यामध्ये जाण्याचा अट्टास होता. SP कॉलेज दुनियादारी मूवी तुम्ही बघितला असेल तर दुनियादारी मूवीमध्ये ते आहे कॉलेज. तर तिथे मी गेले. आणि SP कॉलेजला मग BA ला ऍडमिशन घेतलं. पॉलिटिकल सायन्स सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन केलं. करिअर कुठलं पण चूज करा, फक्त मला वाटतं जर त्या गोष्टीने आपण म्हणजे प्री डिटरमाइंड माइंडसेटने गेलो ना तर आपल्याला खूप गोष्टी सोप्या होऊन जातात. लेट्स कन्सिडर मी पुण्यामध्ये गेले, पण माझा पर्पज खूप क्लिअर होता की अलॉंग विथ ग्रॅज्युएशन मला UPSCचा अभ्यास खूप चांगला करायचा आहे. सो मग त्याच दृष्टीने माझी वाटचाल सुरू होती. मी बेसिक NCERT सीट केले, सेकंड इयरला कोचिंग जॉईन केलं, थर्ड इयरला पुन्हा सेल्फ स्टडी, थोडाफार अभ्यास आणि कोविडमुळे थोडा अभ्यास कमी झाला. पण त्या प्रोसेसमध्ये ना एक गोष्ट जी म्हणजे ना तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल की UPSC मध्ये इंजिनियर्सचा रिझल्ट खूप चांगला आहे. सो खूप सारे स्टुडंट्स आहे म्हणजे ऑलमोस्ट ॲक्च्युली करणारे इंजिनियर्स पण खूप जास्त आहेत. रिझल्ट किंवा पोस्ट होल्डर्स पण भरपूर इंजिनियर्स आहेत. तर मला वाटतं हे रिझन काय असेल तर त्यांची जी स्ट्रॅटेजी असते ना ती खूप चांगली वर्क करते. सो यू कॅन हॅव गुड कमांड ओव्हर स्ट्रॅटेजी की ठीक आहे ह्या मोमेंटला हा अभ्यास झाला पाहिजे, लेट नाईट स्टडी केला किंवा लास्ट मोमेंटला स्टडी केला तरी पण तुम्ही पास होऊन जाताय. तर ते मला वाटतं इंजिनियर्सच्या बाबतीत खूप चांगलं झालं. जेव्हा मी स्वतः माझं करिअर चूज करायचं ठरवलं ना तर मी माझ्या बहिणीला विचारलं होतं जी आता बसलेली होती की तुला काय वाटतं मी काय करायला पाहिजे आयुष्यात, कुठलं करिअर चूज करायला पाहिजे. तर तिचा आन्सर होता की काही वाईट पण डॉक्टर होणं नको. त्याच्या एक्सपिरियन्सेसमधून मेडिकल फील्डमध्ये तर एमर्जन्सी केसेस आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पर्सनल लाईफ असं जास्त मिळत नाही. आणि मग मी सेम क्वेश्चन माझ्या दादाला विचारला होता की मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर सेम आन्सर होतं, उलट जास्त इंटेन्सिव्हली होतं की काही पण इंजिनियर बनू नको. तर मग माझ्यासमोर ॲक्च्युली दोन ऑप्शन्स तर माझ्यासमोरचे ॲक्च्युली जे दोन मेजर ऑप्शन्स होते मेडिकल आणि इंजिनिअरिंग. तर मला वाटतं ते मेन ऑप्शन्स तसेही बंद झाले होते. आजचं चॅलेंज जास्त मोठं आहे ना. हां मग समहाऊ ते करिअर चॉईस माझ्यासमोर होता. तर आजच्या ह्या स्पेसिफिक सेशनचा महत्त्वाचा डिसिजन आणि महत्त्वाचा टॉपिकच हा आहे की हाऊ टू चूज आवर करिअर. सो मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की तुम्ही कॉलेजमध्ये जेव्हा असता तर हे कॉलेज लाईफ खूप पटकन निघून जातं मजेमध्ये, पण आपल्या लक्षात येत नाही. अचानक जेव्हा आपण 19-20 वर्षाचे होतो आणि समोर जेव्हा डिसिजन घ्यायचा असतो की आता आयुष्यात काय करू ना तर आपण मोठे तर होतो, पण कॉलेज लाईफमध्ये जर गोष्टी शिकलेल्या नसतील, फक्त मजा केलेली असेल ना तर जास्त टेन्शन येऊ शकतं. सो मग व्हॉट यू गाईज कॅन डू आत्ताच्या मोमेंटला तर मी असं म्हणेल की जस्ट ट्राय टू फाइंड आउट तुमचं पॅशन कशामध्ये. तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड चूज केली आहे, पण त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये पुढच्या 5 ते 7 वर्षांमध्ये तुम्ही स्वतःला कुठे बघताय. सो जस्ट फक्त त्या सायकलमध्ये अडकून राहणे आणि त्या प्रोसेसमध्ये अडकून राहणे. आत्ता 10वी झाली आहे, मग पॉलिटेक्निक झालं, मग डिग्री झालं, मग त्याच्यानंतर काहीतरी ही एक्झाम ती एक्झाम. त्या एक्झाम्स तुम्ही देताय, पण आर यू रिअली पॅशनेट अबाउट दिस. तर मग कोणीतरी सांगितलं ह्या फील्डला स्कोप चांगला आहे म्हणून करूया. म्हणजे मी तुम्हाला सांगते मी जर इंजिनियर बनले असते ना तर सगळ्यात वाईट इंजिनियर बनले असते. ते इंजिनियर्स असतात ना जे TV बंद पडला ते ठोकून ठाकून चालू करतात किंवा पहिलं तर बटन बंद करतात मग ऑन करतात, त्या काइंड ऑफ. आणि एकदाच आयुष्यात मला इंजिनियर बनावं असं वाटलं तर ज्यावेळेस मी 3 Idiots पिक्चर बघितला होता. सो मग त्याच्यातून मी तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण 3 Idiots बघतो ना तर त्याच्यात जे मला तो डायलॉग आवडतो पण की सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलन्स के लिए पढो. तर आता ह्या मोमेंटला तुम्ही पुढच्या 5 वर्षांमध्ये स्वतःला कुठे बघताय हे पण बघा आणि स्वतःचं पोटेन्शियल पण तसं डेव्हलप करा. कारण तुम्ही अल्टिमेटली इंजिनियर्स आहेत जो हा देश चालवणार आहे, जो हे जग चालवणार आहे. सो तुमचं टॅलेंट, तुमची क्रिएटिव्हिटी सगळ्यात जास्त महत्त्वाची असणार आहे. सो त्यावर जास्त फोकस द्या. आणि करिअर चूज करायच्या आधी मी
पहिला अटेम्प्ट दिला UPSCचा जो की फेल्युअर होता. आयुष्यातलं आलेलं सगळ्यात पहिलं फेल्युअर वयाच्या 22व्या वर्षी. ज्यावेळेस मला ते फेल्युअर आल्यानंतर ते हँडल कसं करायचं ह्याची पण मला वाटतं काय म्हणजे नव्हतं आपल्याला तेवढा सिरियसनेस किंवा ती मॅच्युरिटी नव्हती की जेव्हा एखादं फेल्युअर येतं. बट ऑफकोर्स स्ट्रेस किंवा ट्रॉमा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न अडकता मी स्वतःला त्याच्यातून बाहेर काढलं आणि जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती होती की मी स्वतःच्या चुकांवर काम केलं. याच्या पहिल्या अटेम्प्टला अशा कुठल्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे हे फेल्युअर आलंय, अशावरती जर आपण काम केलं तर कॅन बी इम्प्रूव्ह, कॅन आय हॅव दॅट, कॅन आय गेट दॅट पोटेन्शियल की मी ते इम्प्रूव्ह करू शकेल. सो मी पहिले स्वतःच्या चुका एनलिस्ट केल्या. तर माझं एकच सजेशन असेल की ना चुका करायला घाबरायचं नाही आयुष्यात, कारण प्रत्येक गोष्ट ही ट्रायल अँड एररने येते. डोंट गो फॉर परफेक्शन, कारण काय होतं त्याच्यात आपण ना घाबरतो की ठीक आहे मी एखादी गोष्ट एकदम परफेक्ट शिकून घेईन मगच ती इम्प्लिमेंट करेल. जर तुमचा हा विचार असेल ना परफेक्शनचा तर यू आर ॲक्च्युली ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली रॉंग. त्याचं रिझन असं आहे की चुकांमधून आपण सगळ्यात जास्त शिकतो. सो मग बिनधास्त चुका करायच्या त्याच्यातून शिकायचं. सो माझ्या बाबतीत मला वाटतं हे खूप चांगलं होतं की मी भरपूर चुका करायचे पण त्या बाबतीत मी एक गॅरंटी पण घ्यायचे. त्यामुळे माझे टीचर्स मला मिराकल गर्ल म्हणायचे. ते असं होतं की सर मला तुम्ही सांगा, तुम्ही फक्त सांगा करायचं कसं आहे, मी करून बघते, चुकलं तर इम्प्रूव्ह करते, बट आय कॅन अश्युअर यू की ही झालेली चूक माझ्याकडून पुन्हा होणारच नाही. सो तो जो कॉन्फिडन्स स्वतःच्या बाबतीत आहे ना तो मला वाटतं आपण पण स्वतःबाबत डेव्हलप केला पाहिजे आणि तिथेच चुका करायच्या. ठीक आहे, चुकांमधून शिकता शिकता माणूस शिकत असतो ना. सो तिथून कॉन्फिडन्स बिल्ड करायचा. मग तसं मी माझं फर्स्ट अटेम्प्टचं फेल्युअर हँडल केलं. पहिले तर मी सगळ्यात आयडेंटिफाय केलं की कुठली पण एक्झाम पास करण्यासाठी त्याचा सिलेबस नॉट नेसेसरी की 100% बट ॲटलिस्ट 80% सिलेबसवरती तरी आपली कमांड असायला पाहिजे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग जी मला कळाली की कोणत्या पण एक्झामला जर आपल्याला फेस करायचं आहे तर त्याच्या आधी आलेले क्वेश्चन्स आपल्याला माहिती पाहिजे, ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं अनालिसिस म्हणतो. सो तुमच्यातला एखादा जरी व्यक्ती असेल ज्याला वाटत असेल की आपल्याला एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे, नॉट नेसेसरी की फक्त सिव्हिल सर्व्हिसेस, दुसरी कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, तर त्या एक्झामचे ना मागच्या 10-20 वर्षांचे क्वेश्चन्स डायरेक्ट पाठ करायचे. एक तर ते क्वेश्चन्स तरी रिपीट होतात किंवा तुमचा ॲप्टिट्यूड तरी त्या अँगलने डेव्हलप होतो. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मैदानामध्ये आपल्याला उतरायचं आहे, ज्या युद्धभूमीवर आपल्याला ॲक्च्युली लढायचं आहे ना त्याची पण तयारी झालेली पाहिजे. आणि ती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही भरपूर मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस पेपर्स सोडवलेले असतात. सो मग ना एक्झाम कोणती असो त्याचा सिलेबस, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्याचे एक्सपेक्टेड मॉक टेस्ट, सो तेवढं जर झालं ना तर मला वाटतं कोणती पण एक्झाम थोडी सोपी होऊ शकेल. वाटतं असं की पूर्ण सोपी होईल पण थोडी सोपी होईल. सो मग त्या सगळ्या गोष्टींवर काम करत मग मी सेकंड अटेम्प्ट दिला होता. स्वतःला छान सांगायचे मी की जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, तो मुश्किल क्या और आसान क्या बस ठान लिया तो ठान लिया. मी जी शायरी म्हणते ना बाय मला शायरी येते म्हणून मला 2 मिनिटाचा ब्रेक भेटतो म्हणून मारते. सो थँक्स, तुम्ही जर क्लासने ॲप्रिशिएट केलं त्यासाठी. तेव्हा मी स्वतःला असं शायरीने मोटिवेट केलं आणि त्यानंतर मग मी सेकंड अटेम्प्टला प्रिपेअर केलं. आणि जसं दरवर्षी आपण सगळे करतो 1 जानेवारीचं रिझोल्युशन, त्याला आपण न्यू इयर रिझोल्युशन म्हणतो. तर मी पण इतक्या वर्षांमध्ये दर 1 जानेवारीला रिझोल्युशन केलं पण ते आजपर्यंत सक्सेसफुल झालेलं नव्हतं. सक्सेसफुल झालं 2023च्या जानेवारीमधलं, कारण त्या 1 जानेवारीला मी ठरवलं होतं की बॉस ह्या वर्षीची जी प्रिलिम्स आहे ना ती तर आपल्याला काढायचीच आहे. पूर्ण फायनल लिस्टमध्ये यायचं हे टार्गेट नव्हतं. टार्गेट्स छोटे छोटे असायला पाहिजे. जसं मी म्हटलं आता ह्या मोमेंटला प्रिलिम्स पास करायची आहे आणि मग त्या दिवसापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रिलिम्स आणि मेन्स होईपर्यंत मी तेवढा 6-7 महिन्यांचा बॅच जेव्हा खरंच वेड्यासारखा अभ्यास केला आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की मी 12-12, 14-14 तास बसली आहे, पेकार कोडेपर्यंत बसली आहे किंवा वडाचं काही नाही आहे. एकदम चांगलं व्यवस्थित रुटीन होतं. 6 ते 7 तास ॲव्हरेज नंबर ऑफ स्टडी आवर्स होते. आणि महत्त्वाचं हे होतं की त्या सगळ्या रुटीनमध्ये ना खाण्यापिण्याच्या वेळ फिक्स होत्या, फोन किती वेळ बघायचा आहे, घरी किती वेळ बोलायचं ह्या गोष्टींवरती चांगली कमांड होती. सो टाईम मॅनेजमेंट माझं त्या बाबतीत त्या 6-7 महिन्यांचं खूप चांगलं होतं म्हणून मला हेल्प झाली. आणि जसं तुम्हाला माहीत असेल की UPSCला दरवर्षी प्रिलिम्सला 12 लाख फॉर्म येतात आणि मग त्या 12 लाखांमधून मेन्ससाठी तुम्हाला 12,000 विद्यार्थ्यांमध्ये यायला लागतं. सो ती चाळणी खूप मोठी असते. समहाव मी ती पास केली. त्याच्यानंतर मेन्सला मी मुंबईला गेले. मुंबईला जेव्हा मी गेले ना तर माझी अशी अपेक्षा होती प्रत्येक म्हणजे व्यक्तीची असते की आपण जेव्हा त्या सेंटरमध्ये जातोय बॉस 12 लाखातून 12,000 आलोय तर आपल्याला त्या सेंटरला
5 दिवस. आपण अर्धा तासात ठरतो, तर तिथे रोज 6 तास असे कंटिन्यू 5 दिवस घ्यावं लागतं. सो मग ना मी माझ्या पप्पांना सांगितलं, आई आणि भाऊ माझ्यासोबत होते. वडिलांना म्हटलं की माझी अशी अपेक्षा आहे की मला सेंटरला जस्ट मध्ये जाताना बघावं. पण सेकंड लास्ट डे होता एक्झामचा आणि ते येऊ नाही शकले कारण त्याची शुगर डाऊन झाली. मला एक्झामचं काहीच पडलेलं नाही आहे. मी रडायला लागले की तुम्ही आलेच का बरं नाही, असं नव्हतं करायला पाहिजे, माझी किती साधी अपेक्षा होती. आणि मग ना आपल्या मुलीच्या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण करणारा बाप मागे असेल ना तर अधिकारी होणं सोपं वाटतं, असं मला वाटतं. माझी साधी छोटीशी अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून नेक्स्ट डे त्यांनी हेल्थचं सगळं बाजूला ठेवलं. इतक्या एक मुवमेंटला ते यायला निघाले की ते विदाऊट तिकीट प्रवास करून आले माझ्यासाठी की ठीक आहे, जे होईल ते होईल, पुढचं पुढे बघता येईल, पण ती सेंटरला जायच्या आत मी तिथे पोहोचायला पाहिजे. आणि मग माझ्या वडिलांनी बहीण तो प्रवास करून कठीण प्रवास करून आले. तरी पण मी पेपरला जायच्या आधी वाट बघून होते की अरे यार यायला पाहिजे, आता लास्ट पेपर आहे, शेवटचे 3 तास बाकी आहेत. आणि when I was about to enter त्या एक्झाम हॉलमध्ये जस्ट 2 ते 3 सेकंद बाकी होते बेल व्हायला, तेवढंच मला मागून आवाज आला की छकुली. तर तो जो आवाज होता ना, मला वाटतं इतका इमोशनल सीन होता, तिथे अख्खं सेंटर रडायला लागलं, खूप जास्त इमोशनल वाटलं. पण ना मी पूर्णपणे विसरून गेले की आपली एक्झाम बाकी आहे. मी फक्त रडत होते, माझी पूर्ण फॅमिली रडत होती. आम्हाला सगळे बघताय, कोणी हसतंय, कोणी रडतंय. आणि ते झाल्यानंतर ना मी एकदम रिलॅक्स होते की ठीक आहे, आपली अपेक्षा पूर्ण झाली, आपला शेवटचा पेपर व्हायच्या आत आपल्या बापाने आपल्याला मध्ये जाताना बघितलं. पण मी इतक्या रिलॅक्स माइंडने गेले ना की माझ्या पूर्ण एंटायर मेन्सच्या स्कोर कार्डमध्ये तो एकमेव पेपर आहे शेवटचा ज्याला हायेस्ट स्कोर आहे. त्याचा रिझल्ट हे नाही आहे की मी त्या पेपरचा खूप चांगला अभ्यास केला होता किंवा त्या इनफॅक्ट सगळ्यात टफ इंटरनॅशनल रिलेशन्सचा पेपर बाकी होता, पण तो सक्सेसफुल किंवा एवढा चांगला परफॉर्मन्स आला. त्याचं रिझन असं होतं की मी ना त्या एक्झामबद्दल एंटायरली विसरून गेले होते आणि खूप पॉझिटिव्ह आणि रिलॅक्स माइंडने जेव्हा एक्झामला फेस केलं ना, त्यामुळे तिथे चांगला परफॉर्मन्स येऊ शकला. सो माझ्या या अनुभवातून मी हेच सजेस्ट करेल की एक्झाम कुठलीही असो, त्याचा स्ट्रेस जर रिलीज करायचा असेल ना तर तुम्हाला त्या थॉटपासून लांब जायला पाहिजे, त्या विचारापासून लांब जायला पाहिजे. जेवढं तुम्ही त्याच्याबद्दल जास्त थिंक कराल ना तेवढं तुम्हाला टेन्शन येईल, मग तेवढं तुम्हाला एक्झामच्या आधी जास्त म्हणजे झोप येत नाही किंवा जेवण जात नाही, अशा खूप साऱ्या अडचणी असतात. सो त्या थॉटपासून आपल्याला लांब जाता आलं पाहिजे, मग तुम्ही त्या एक्झामला चांगलं हँडल करू शकाल. आणि सक्सेस असं ओव्हरनाईट नाही आहे की तुम्ही आज ठरवलं की थांबा आता मी 19 वर्षाचा 21 वर्षाचा झालं मग मी पण देतो एक्झाम आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पास झाले, असं होत नाही. तर एखाद्या गोष्टीचा सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट एफर्ट्स टाकायला लागतात. सो मी एक्झाम जरी 23व्या वर्षी झाली तर मला वाटतं खूप बारीक लहान वयापासूनच मी ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर होत होते. नॉट नेसेसरी की UPSCच्या अँगलने किंवा अधिकारी व्हायच्या अँगलने, पण स्वतःच्या बॉडीला त्या अकॉर्डिंग, स्वतःच्या माइंडला त्या अकॉर्डिंग मी मोल्ड करत होते. सो ते होणं खूप गरजेचं आहे. आणि मग 12 लाखातून 12,000मध्ये मी आले. त्यानंतर मग इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं ते 12,000तून 3,000मध्ये. सो मग ना तुम्ही बऱ्याच जणांनी 12th फेल पिक्चर बघितला असेल. मला माझा इंटरव्ह्यू सांगायला पण खूप आवडतो. आणि तर मग आमचा इंटरव्ह्यू दिल्लीला होणार होता. मी आयुष्यात पहिल्यांदा फ्लाईटने ट्रॅव्हल केलं, दिल्लीला फर्स्ट टाइम गेले. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आय वॉज देअर विथ माय फॅमिली. त्यांच्यासोबत जाऊन मला मस्त वाटलं. तिथं मी एंटायर प्रिपरेशन पुण्यामध्ये केलं आहे, फक्त इंटरव्ह्यूसाठी 15 दिवस दिल्लीला गेले होते. मग फायनली इंटरव्ह्यूचा डे आला. पण नाशिक सेंटर असल्यामुळे असं होतं प्रिलिम्सला नाशिक सेंटर असतं की रोल नंबर खूप मागे येतो. सो एंटर करतानाच ते सिक्युरिटीवाल्यांनी सांगितलं, मी 11ला गेले, त्यांनी सांगितलं की 5 पर्यंत तुमच्या फॅमिलीला सांगा वाट बघू नका म्हणून. मग मी गेले. तर 12th
डिफरंट वेज पार्ट करून गेले होते सॉरी म्हणायचे की सॉरी सर आय बेग युअर पार्डन आय एम नॉट एबल टू रिकलेक्ट अबाउट इट. असे वेगवेगळे डिफरंट वेज ज्याच्याने आय कॅन से सॉरी किंवा आय कॅन आस्क देम टू रिपीट द क्वेश्चन वगैरे. सो मग तशी तयारी करून गेले. फायनली 5:30 वाजता मला तिथून ते घ्यायला आले की प्रियांका यू विल बी द नेक्स्ट वन. आणि अगेन 12th फेल मूवीमध्ये बघितल्याप्रमाणे ना आतमध्ये एकाचा इंटरव्ह्यू सुरू असतो आणि जेव्हा इंटरव्ह्यू सुरू असतो त्याच्या दरवाजाच्या वरती असा रेड कलरचा लाईट लागलेला असतो. म्हणजे ते ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जसं असतो ना एक्झॅक्टली सेम. आणि मग आपल्याला कळतं की आतमध्ये एक बकरा आहे आणि दुसरा नंबर आपलाच आहे म्हणून. सो फायनली मग ती मधली मुलगी बाहेर आली आणि मी एंटर केलं. एंटर केल्यावरच ते सर मला म्हणाले की प्रियांका यू आर वेटिंग फॉर सो लॉंग सो यू माइट हॅव बोर्ड. तुम्ही पण झालं असेल ना आता किती 15 मिनिटं झाले असतील. सो मग ते मला म्हणाले की प्रियांका यू वेटिंग फॉर सो लॉंग सो यू माइट हॅव बोर्ड. म्हटलं की नो सर आय वॉज नॉट बोर्ड बट आय वॉज लिटल बिट नर्वस बट द मोमेंट आय एंटर्ड आय सॉ यू पीपल वेअर स्माइलिंग अँड वेअर व्हेरी चिअरफुल. जसे मी आले तेव्हा तुम्ही सगळे कसे जोश भरे चिअरफुल होते तसे ते लोक होते. सो मग व्हेरी चिअरफुल. सो मला छान वाटतंय म्हटलं. मग ते ऐकून छान झाले आणि ते वातावरण पण मस्त स्टेबल झालं. आणि वेन आय वॉज जस्ट सेटलिंग डाऊन तुम्हाला सांगते KBC मध्ये कसं त्याला हॉट सीट म्हणतात ते परफेक्ट नाव आहे. त्या सीटवरून ॲक्च्युली लिटरली वाफा येत असतात. एवढं जास्त माणूस घाबरलेला असतो. एक तर आपण खूप लहान असतो फर्स्ट टाइम असं फेस करत असतो इंटरव्ह्यू पॅनलला. आणि ज्या फील्डमध्ये आपण पुढचे 30-35 वर्ष काम करण्याचं स्वप्न बघतोय त्या फील्डमध्ये ऑलरेडी पुरलेले लोक आपल्या समोर असतात. सो मग त्यांनी मला पहिला क्वेश्चन विचारला कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड होता बट मला तो नाही आला. मला खूप खरं वाटलं की यार एवढं चांगलं वातावरण तयार केलं आणि पहिल्याच क्वेश्चनला आपल्याला आपलं सॉरी म्हणायला लागतंय. बट नाही ते सांगून असं ठेवलेलं असतं मॉक इंटरव्ह्यूजमध्ये पण की तो क्वेश्चन यू नीड टू टेक एव्हरी क्वेश्चन इन इट्स ओन स्पिरिट. तुम्हाला तो त्या मोमेंटला येतोय तर आन्सर देत नाही येते ना तर सॉरी म्हणून टाकले. कारण की ज्यावेळेस जसं त्या MS धोनी मूवीमध्ये पण सांगितलं आहे ना की तुमच्या टप्प्यातला बॉल आला की मग सिक्सर मारायचं आणि नाही आला की टप करणे. सो मग मी तेच केलं की सॉरी सर मला येत नाही आहे म्हणून. मग त्यांनी मला दुसरा क्वेश्चन विचारला कॉन्स्टिट्यूशनबद्दल अगेन कारण की पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट आहे. सो त्यांनी विचारलं की रिसेंटली वी हॅव चेंज्ड IPC CRPC सो ऑन द पॅरलल लाईन्स डू यू थिंक वी शुड ड्राफ्ट एंटायरली न्यू कॉन्स्टिट्यूशन. मग मी म्हटलं की म्हणजे पॉल सायन्सच्या स्टुडंटला फर्स्ट डेला शिकवलेलं असतं की बाकी सब बदलेगा पण संविधान नाही बदलेगा म्हणून. सो मी माझ्या मतावर ठाम होते की नो सर आय डोंट थिंक देयर इज अ नीड टू ड्राफ्ट एंटायरली न्यू कॉन्स्टिट्यूशन बिकॉज वी ऑलरेडी हॅव आर्टिकल 368 फ्रॉम वेअर वी कॅन मेक नेसेसरी चेंजेस. तर ते आवडलं त्यांना आन्सर. आणि मग त्याचा मॅम होता शेजारी तर त्या मॅमने मला आय गेस माझं असं ट्रेडिशनल सायकॉलॉजिस्ट वगैरे काहीतरी असतील तर त्या माझ्याशी कमी बोलत होत्या पण माझे हावभाव माझं चालणं बोलणं ह्या गोष्टींवरती जास्त लक्ष देत होत्या. तर खूप मायन्युटली मला बघत होत्या. मग त्यांनी मला विचारलं माझी हॉबीजवरती क्वेश्चन विचारले. माझी हॉबी होती चिट चॅटिंग तर त्यांनी मला विचारलं ओके हाऊ चिट चॅटिंग इज डिफरंट फ्रॉम गॉसिप. मग मी त्यांना म्हटलं की चिट चॅटिंग हा असा पार्ट आहे ज्याच्यामध्ये जे दोन लोक कम्युनिकेशनचा पार्ट आहेत ना ते एकमेकांबद्दल बोलत आहे. ऑन द अदर हँड गॉसिप ही अशी थिंग की ज्याच्यामध्ये अशा व्यक्तीबद्दल बोललं जातं जो त्या कम्युनिकेशनचा पार्ट नाही आहे. सो ते आन्सर त्यांना खूप छान वाटलं होतं जे ते मला त्या मोमेंटला सुचलं होतं. अजून त्यांनी मला चेअरपर्सनने क्वेश्चन विचारला होता की तू 22व्या वर्षी मेन्स लिहिली 23व्या वर्षी तू आमच्या समोर बसली तर तुला कसं वाटतंय. तर ऑफकोर्स प्रत्येकाला छान वाटतं. मी म्हटलं सर आय एम फीलिंग लाईक आय एम ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड बट शॉर्टली आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर बिकॉज आय हॅव सो मेनी एस्पिरेशन्स अँड आय एम वर्किंग ऑन इट. तर छान वाटलं. मग ते मला म्हणाले की कमी वयात जेव्हा मुलांना सक्सेस मिळतं तर त्यावेळेस मुलांच्या डोक्यात हवा जाते. सो तुझ्या बाबतीत असं होईल का. सो कॅन यू अश्योर एनिथिंग टू अस. तर मग मी म्हटलं सर माझे वडील मला नेहमी म्हणतात की अपयश आलं की खचायचं नाही आणि यश आलं की मुरळून जायचं नाही. तर मग तोच मोठं मला वाटतं मी माझ्या लाईफमध्ये ठेवेल आणि मला लवकर संधी मिळाली तर मी जास्त काळ काम करू शकेन. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन होता की एवढ्या कमी वयात तू इथे पोहोचली कशी. तर मग खूप लोक काय म्हणतात मी पाळण्यात होते तेव्हा माझ्या बाबांनी माझ्यासाठी
ऑफ इंडिया. अजून म्हटलं आमच्याकडे द्राक्ष पण चांगले पिकतात, सो ग्रेट सिटी ऑफ इंडिया. अगेन त्याच द्राक्षांची आम्ही वाईन बनवतो, सो वी आर रिगार्डेड एज वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. बट एवढं छान छान सांगून त्यांना काहीच आवडलं नाही. तर नो प्रियंका, टेल मी समथिंग युनिक आणि समथिंग डिफरंट. सो आय सेड की सर, पीपल ऑफ नाशिक आर व्हेरी स्वीट लाईक ग्रेप. तर ना आपल्या आन्सरमधून पुढचा क्वेश्चन जनरेट होतो. सो सरांचा क्वेश्चन होता, अच्छा नाशिकची लोक गोड असतात, मग पुण्याची कशी? ऑफकोर्स मी त्यांना सांगितलं मी कॅनॉट जनरलाइज ॲसेस, पण काही ओपिनियन आणि रुमर्स आहेत पुणेकरांबाबत, विच ऑफकोर्स आय वुड अवॉइड टू से हिअर, जे मी आन्सर दिला. आणि त्यानंतर मग त्यांनी मला इंटरनॅशनल रिलेशन्सचे क्वेश्चन विचारले, इकॉनॉमिक्सबद्दल भरपूर क्वेश्चन्स विचारले आणि मेनली नवोदयाबद्दलचे क्वेश्चन्स होते जे मी खूप चांगले हँडल केले. नवोदया टू सर्वोदया हे जे नवीन मॉडेल आहे मी ते सांगितलं, ते त्यांना छान वाटलं. आणि त्या वर्षीच्या माझ्या ज्या इंटरव्ह्यूचे रँकर्स आहेत, तर त्याच्यात टॉप 10 रँकर्समध्ये माझ्या इंटरव्ह्यूचा स्कोर होता. तर त्याचं रिझनच हे होतं की मी यांना 4 ते 5 वेळा सॉरी म्हटलं, पण खूप कॉन्फिडेंटली आणि हसून सॉरी म्हटले. दुसरं म्हणजे ज्या गोष्टी मला येतात ना त्या मी खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केल्या. सो तुम्हाला पण हेच सांगेन की ना लाईफमध्ये अजिबात असं नेसेसरी नाही आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे किंवा तुम्हाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे. तुमचा अट्टहास असा नाही असायला पाहिजे. सो यू शुड बी जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन. तर त्याच्याने जास्त सर्वायवलसाठी आपल्याला हेल्प होऊ शकते. सो असा माझा जर्नी होता. इंटरव्ह्यू संपला आणि त्यानंतर मग ना 12 लाखांमधून जे 1000 विद्यार्थी सिलेक्ट होणार होते त्यासाठी 3 महिन्यांचा अवधी होता फायनल रिझल्ट यायला. आणि फायनली मग 16 एप्रिलला रिझल्ट आला. असं होतं की ना 3-4 दिवस आधीपासूनच चर्चा होती की आत्ताच रिझल्ट येईल तेव्हाच येईल. मग माझ्या घरात ना मी सोडून सगळ्यांना वाटायचं की ह्या वर्षी तर मी पक्का अधिकारी होणार आहे म्हणून. तर माझ्या आजोबांचं स्वप्न होतं फायदा हे की मी माझ्या लहानीला लाल दिव्याच्या गाडीत फिरावी म्हणून. तर ते पूर्ण होणार होतं. तर घरच्यांना सगळ्यांना वाटायचं की आता ह्या वर्षी तर आहेच रिझल्टमध्ये. माझा दादा आहे ना 3-4 दिवस आधीपासून रोज सकाळी 6ला उठायचा, जिमला जायचा आणि आला तो फरची पुसायचा. त्याला असं वाटायचं की आज आपल्या घरात रिझल्ट येईल, आपल्याकडे खूप पाहुणे येतील, तर आपलं घर स्वच्छ दिसायला पाहिजे म्हणून. माझी मम्मी 10 वाजता जेवण बिवण आवडून सगळं रेडी असायची. फायनली 16 तारखेला मग दुपारी 1:19 झाले मी फोन हातात घेतला आणि फोन हातात घेताच मला वरती हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन दिसायला लागलं. मी दादाला म्हटलं यार हे लोक सगळे मला का पण कॉंग्रॅच्युलेट करतायत. नंतर काही विषय नाही, आपण लिस्टमध्ये तर असंच. कारण ना तुम्हाला सांगते आपल्यापेक्षा जगाला आपली जास्त काळजी असते आणि आपल्याबद्दल जास्त क्युरिओसिटी पण असते की यांचं काय झालं, यांचं काय झालं. त्याच्यामुळे आपल्या आधी 100 लोकांनी आपला रिझल्ट पाहिलेला असतो. तर माझं असं होतं की माझ्या रिझल्टच्या आधीच एक व्हिडिओ माझा पब्लिश झालेला होता. गायडन्स सेशनच होतं, अनुभव सेशन होतं, पण ॲक्च्युली ते त्यांनी आधी पब्लिश केलं. सो तिथे पण कमेंटमध्ये होतं की अच्छा ह्या वर्षीच्या रिझल्टमध्ये बघूच मॅडम येतात का म्हणून. आणि मग ना रिझल्ट लागल्यावर पण त्या मुलाने टाकलं होतं की मी रिझल्ट चेक केला 595 रँकिंग म्हणून. सो तुम्हाला सांगते आपल्या बाबत ना आपल्यापेक्षा जग जास्त अवेअर आहे. जास्त सर्व्हिलन्स आपल्या बाबतीत लोकांकडून केला जातो. सो फायनली मग मी PDF ओपन केले आणि एक तर त्या दिवशीचा एक उत्सुकता खूप जास्त होती. दादा खूप जोरात ओरडला की व्हिडिओ ओपन केली, जोरात ओरडला की अरे छकुली IPS झाले म्हणून. त्यानंतर जवळजवळ 10 ते 15 मिनिटं घरातले सगळे फक्त रडतच होते. कारण तो जो मुवमेंट असतो ना तो आपल्या एकट्याचा नसतो. एकदम सप्तन आपल्याला मागच्या आयुष्याचा सगळा प्रवास आठवतो, सगळं स्ट्रगल आणि सॅक्रिफायसेस आठवतात. आणि मेन म्हणजे या प्रवासात आपल्याला कोणी कोणी काय काय सपोर्ट केला, काय काय चॅलेंजेस आले हे सगळं आठवतं. आणि
पडतो की जेव्हा आपण इंस्टाग्राम बघता ते रील्स स्क्रोल करतो एकाच जागेवर बसून आपल्याही लक्षात येत नाही की कितीतरी तासांमध्ये आपण कितीतरी किलोमीटर्सचा प्रवास करून टाकलाय आणि त्याच्यातून प्रोडक्टिव्ह काहीच नाहीये, हाती काहीच नाही लागलंय. सो ते मला वाटतं नाही व्हायला पाहिजे. त्या बाबतीत तुम्ही थोडं अवेअर असाल तर मला वाटतं तुमचा फायदा होईल. कारण महत्त्वाचं काय माहिती आहे का की आता हे पॉलिटेक्निक होईल, त्याच्यानंतर डिग्री होईल आणि अचानक तुम्ही मोठे होऊन जाल आणि तुम्हाला ह्या मोमेंटला ते रिअलाइज नाही होते की जग कुठे पोहोचून चाललंय. म्हणजे सगळे किती कॉम्पिटेटिव्ह बनले आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल ना तर खूप आधीपासून काही स्किल्स डेव्हलप करायला लागतात. सी लाईफमध्ये मजाच करावी का तर नाही किंवा फक्त अभ्यासच करावा का तर अजिबात नाही. तर यू नीड टू बॅलन्स बोथ द थिंग्स. तुम्ही आयुष्यात मजाही करा, कॉलेज लाईफ एन्जॉय पण करा, बट अलॉंग विथ दॅट तुम्ही तुमच्या करिअर बाबत तितकं सिरियसही असायला पाहिजे. आणि सोशल मीडियाचं जे मी तुम्हाला सांगितलं तर काही नाही येतात फोनमध्ये. तुम्ही अचानक इथून जेव्हा बाहेर पडणार तर तेव्हा तुम्हाला सर्वायवलसाठी फोन हेल्प नाही करणार आहे. कारण ना बाहेर गेल्यानंतर काही गोष्टी शिकाव्याच लागतात. आत्ता फोनचा वापर करा पण योग्य तितका झाला पाहिजे हे मी आवर्जून तुम्हाला सांगेन. माझ्या पर्सनली मी सांगेन की माझ्या प्रिपरेशनमध्ये मी फोनचा वापर नव्हता केला, फक्त व्हॉट्सअप बघायचे. इंस्टाग्राम मी रिझल्ट नंतर ओपन केलं होतं. तर ते आवर्जून सांगेन. आणि अजून महत्त्वाचं एक सजेशन असेल की ना यू नीड टू वाईजली चूज युअर फ्रेंड्स. कारण तुमचे फ्रेंड्स असतात जे तुमच्या आयुष्याला दिशा देतात. कारण ते सतत तुमच्या सोबत आहेत ना. सो असे लोक पाहिजे जे रोज तुम्हाला तुमच्या गोलची आठवण करून देत आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही टवाळक्या करताय तर ते पण टवाळक्या करताय. तर तुम्ही टाइमपास करताय तर त्यांनी तुम्हाला ॲटलिस्ट सांगायला पाहिजे की बाबा दिस इज नॉट द राईट थिंग टू डू. सो ते पण खूप जास्त आवश्यक की तो सिरियसनेस खूप जास्त मला वाटतं महत्त्वाचा आहे. तो यायला पाहिजे. तुम्ही मजा करताय तर मजा करा पण अभ्यास करताय तर अभ्यासच करा हे मी आवर्जून सांगेन. सो ते फास्ट स्विच ऑन आणि स्विच ऑफ तुम्हाला होता आलं पाहिजे. आणि खास करून आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये जेनझीमध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो म्हणजे ना प्रेमात पडण्याचा. सी प्रेमात पडणं याचाच प्रॉब्लेम नाही आहे पण मला वाटतं ते मेजर डिस्ट्रॅक्शन असू शकतं तुमच्या लाईफमध्ये. कारण तुम्हाला म्हटलं तसं की ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतरचे 5-1 वर्ष असतात जेव्हा तुम्ही मेहनत घेतली की तुमचे 30 ते 40 वर्ष सुखरूप जातात. ऑन द अदर हँड तुम्ही हे 5 वर्ष मजा केली ना की लाईफ टाईम फक्त कष्ट आणि स्ट्रगलच उरतं. सो मग हे जॉब झाला की तो जॉब आणि ऑल्टरनेटिव्ह तर त्याच्यात मजा नाही आहे. सो आत्ताच तुम्ही त्या बाबतीत थोडं सिरियस व्हा. आणि प्रेम अट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टी जरी नॅचरल असल्या ना तरी तुम्हाला स्वतःला थोडं रिस्ट्रेन करता आलं पाहिजे. किंवा महत्त्वाचं असं आहे की सी तुमच्याकडून त्या चुका झाल्या तरी ना तर यू नीड टू पोलाइटली ॲक्सेप्ट इट आणि यू नीड टू मूव्ह ऑन. कारण रिलेशनशिप्स आणि अलॉंग विथ दॅट करिअर ह्या दोन गोष्टी सोबत मला नाही वाटत बॅलन्स इतका सोपं असेल. योग्य वेळात योग्य वेळी योग्य गोष्टी झाल्या तर जास्त सुखकर आयुष्य होऊ शकेल असं मला वाटतं. आणि मला वाटतं माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपल्या लाईफमध्ये मेजर रोल प्ले करतात ते म्हणजे आपले टीचर्स. तर टीचर्सचा सल्ला आपण घेतलाच पाहिजे, त्यांचे सजेशन्स आपण ऐकलेच पाहिजे. इन्स्टेड ऑफ डिसरिस्पेक्टिंग देम वी शुड बी फ्रेंडली विथ देम. त्यांच्यासोबत आपण चांगलं फ्रेंडली नातं निर्माण करायला पाहिजे. त्यांच्या अनुभवांमधून आपण शिकायला पाहिजे हे मी आवर्जून सांगेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सी आता तुम्ही इथं बसले तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचावा म्हणून तुमच्यासाठी सेपरेट स्पीकरची सोय लास्टपर्यंत केली आहे. छान खुर्च्या आहेत, मस्त फॅनची सोय आहे. पण तुम्हाला ह्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून तिकडे तुमचे आईबाप जे रोज कष्ट करतायत, खूप जास्त मेहनत घेत आहे आणि त्यांच्या म्हणजे मला वाटतं रक्ताचं पाणी करतायत तुम्हाला इथे 1-1 रुपया पोहोचावा म्हणून. सो यू डोंट हॅव एनी राईट टू प्ले विथ द इमोशन्स ऑफ युअर पॅरेंट्स. तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे की तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळावं. तुमचे आईबाप तिकडे आस लावून बसले की आज माझ्या लेकराचं पॉलिटेक्निक होईल, आता तुम्ही फायनल इयरला आहे, माझा लेकरू इंजिनियर होईल सर तसं म्हणाले. 19व्या वर्षापासून त्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मग जर अशा आपले आईबाप आस लावून बसले तर त्यांना इतकंच वाटतंय की जिथपर्यंत ज्या परिस्थितीत मी पोहोचू शकलो ना त्याच्या 2 पावलं पुढे माझ्या लेकराने पोहोचावं. जर आईबाप आपल्यासाठी एवढे कष्ट घेऊन ती साधी अपेक्षा करताय तर मला वाटतं तेवढी तरी पूर्ण करणं एक लेकरू म्हणून आपलं काम आहे. तर तेही तुम्हाला जमत नसेल तर ह्याच्यापेक्षा वाईट काय आहे ना. सो मग त्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही जास्त अवेअर व्हा. कारण तुम्हाला मी सांगितलं तसं की 20-22व्या वर्षानंतर जेव्हा आपल्याला अचानक रिअलाइज होतं की जगामध्ये आलोय तर काहीतरी कामही करावं लागेल. प्रेमाने पोट भरत नाही, पैसाच लागतो. तर ते खूप महत्त्वाचं आहे की तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल पण हातात काहीच नसेल. सो आत्ता ह्या मुमेंटला ह्या सेशनचा मला वाटतं एकमेव गोष्ट मी ती आवर्जून सांगेन काइंड ऑफ ताकीद असेल मोठी बहीण म्हणून की यू डोंट हॅव एनी राईट टू प्ले विथ द इमोशन्स ऑफ युअर पेरेंट्स. यू शुड बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ आणि विथ युअर फॅमिली की ठीक आहे मला ह्या मुमेंटला ह्या सब्जेक्टमध्ये इतके स्कोर आले
बट माझा प्रयत्न आहे की मी इम्प्रूव्ह करेन. जर तुम्हाला ते पण जमत नसेल ना तर मग खूप अवघड आहे. सो एवढंच मला वाटतं मी सांगेन. आणि एवढं सगळं झाल्यानंतर अफेअर आणि रिलेशनशिपबद्दल बोलल्यानंतर आज जर कोणाचं चुकून ब्रेकअप झालं तर त्याच्यात माझा हात नसेल. आत्ताच सांगते. ठीक आहे. बट यू नीड टू सिरियसली थिंक अबाउट एव्हरीथिंग. सो दिस इज हाऊ माझा जर्नी होता, माझे अनुभव होते. त्याच्यातून तुम्हाला काही हेल्पफुल असेल, काही वाटलं की घेण्यासारखं होतं तर ऑफकोर्स घ्या, नाही वाटलं तर सोडून देणे. फक्त एवढंच सांगेन की पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघताय हे आज जाऊन नोट डाऊन करा. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय एफर्ट्स घ्यायला पाहिजे त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमचा रोडमॅप तयार करा. तर त्याच्यातून तुमचं मॅनेजमेंट खूप चांगलं होईल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. या कॉलेजने मला इथे इन्व्हाइट केलं आणि सल्ले तर मी नाही दिले. मी ऑफकोर्स तुम्ही मला कंप्लेंट पण नाही करू शकत मी कीर्तन नाही केलं. ठीक आहे. तर माझा प्रयत्न हाच होता की माझ्या जर्नीतून 2-4 गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचतील त्या पोहोचाव्या. तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. कॉलेजने धन्यवाद मॅडम. यानंतर मी लहरे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, जगदंबा एज्युकेशन सोसायटी त्या SMD पॉलिटेक्निकमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण विद्यार्थ्यांच्या जर्नीच्या दृष्टीने किंवा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात करिअर गायडन्स विषयी अनेक आपण मान्यवर आजपर्यंत या SMD पॉलिटेक्निकमध्ये बोलवले होते. परंतु माझ्या माहितीस्तव तरी 2002 पासून आपलं पॉलिटेक्निक सुरू झालं आहे. आणि आपल्या पॉलिटेक्निकमध्ये आपल्या एवढ्याचं भूषण आणि आपल्या एवढ्या तालुक्यातील जे अग्रगण्य स्थानावर पोहोचणाऱ्या पहिल्या IPS ऑफिसर श्री IPS अधिकारी प्रियंका मोहिते मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या. त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मॅडम, आपण आमच्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन केलं मी त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आपल्या प्रेरणादायी शब्द किंवा अभ्यासाबद्दल असलेली जी योग्य पद्धत आहे त्याबद्दल आपण जे मार्गदर्शन केलं आणि संयम जीवनात किती गरजेचं आहे आणि आपला आत्मविश्वास जर दृढ असेल आणि त्याच पद्धतीने जर आपले अनुभव प्रत्येक घेतल्यानंतर चुका झाल्या आणि चुकातून सुधारून परत एक ती चूक आपल्या आयुष्यात होणार नाही त्याबद्दल तेवढं गांभीर्यपूर्वक आपण ती समजून सांगितली. आणि खऱ्या अर्थाने अनुभव मधून ते घेतलेले धडे असतात तीच आपल्या जीवनातली खऱ्या अर्थाने संपत्ती असते. अशी अनमोल असं मार्गदर्शन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या आयुष्यातील जी काही IPS अधिकारी बनण्यासाठी जी काही मेहनत घेतली त्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शन ते तुमचं मार्गदर्शन ठरेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या जगदंबा एज्युकेशन सोसायटी आणि SMD पॉलिटेक्निकच्या वतीने तुमचं मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्या नेहमीच आपल्याला वेगवेगळे ज्यांचं मार्गदर्शन असतं आपल्या SMD पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री जाधव सर, त्याचबरोबर आपले मेकॅनिकलचे विभाग प्रमुख श्री आसुदे सर, त्याचबरोबर इलेक्ट्रिकलचे विभाग प्रमुख श्री वाघ सर, सिव्हिलचे विभाग प्रमुख श्री गांडोळे सर, त्याचबरोबर आपले सायन्स विभागाचे विभाग प्रमुख श्री खंदारे सर, मेकॅट्रॉनिक्सचे विभाग प्रमुख श्री ताकसांडे सर आणि आमचे शिक्षक वृंद या ठिकाणी सर्वजण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून सर्व समजून घेतलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी इथं बसायचं.